जय जय रघुवीर समर्थ. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमो पंथ आनंत या राघवाचा. श्रीराम. सह्याद्रीगिरीचा विभाग विलसे, मंदार शृंगाव परी. नामे सज्जन जो नृपे बसविला, श्री उर्वशीचे तिरी. साकेताधिपती कपी भगवती, हे देव ज्याचे शिरी. तेथे जागृत रामदास विलसे, जो या जना उद्धरी. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार. प्रभू रामचंद्रांना वंदन करूया. श्री समर्थ रामदास स्वामी जे आपल्या सगळ्यांचं आराध्य दैवत आहे, त्यांना वंदन करूया. आणि श्रोते, आपण सगळे जगदीश मूर्ती आहात आणि त्यामुळे आपल्यातल्या अंतरात्म्याला, आत्मा रामाला वंदन करून आजच्या या मनोबोध चिंतन या उपक्रमातल्या नवीन भागाला प्रारंभ करत आहे. आपला सुरू आहे तो आता ज्ञानयोग सुरू आहे. कर्मयोग झाला, भक्तियोग झाला. तुलनेने ते थोडेसे सुकर आहेत, सुगम आहेत, समजायला सोपे आहेत. पण ज्ञानयोग हा अतिशय कठीण आहे. उपनिषदातलं संपूर्ण तत्त्वज्ञान या ज्ञानयोगामध्ये आलेलं आहे. म्हणजे 130च्या नंतरचे जवळजवळ काही श्लोक हे अगदी साक्षात उपनिषदातली तत्त्व, त्याच्यातले सिद्धांत समर्थांनी या मनाच्या श्लोकामध्ये उद्धृत केलेले आहेत, असंही आपल्याला निश्चितपणाने जाणवतं. अर्थात उपनिषदापेक्षा याची भाषा सोपी असली तरी तशी कठीणच आहे. आणि म्हणून हे श्लोक आपण सविस्तर समजावून घेण्याचा प्रयत्न करतो आहोत. कारण त्याच्यामध्ये सांगितलं आहे ते आत्मतत्व, ती सद्वस्तू, त्या थोरल्या देवाला शोधायचे. आणि या देवाला शोधताना समर्थ म्हणतात, मना संत आनंत शोधून पाहे. त्या संताला शोधायचे. आपण व्यवहारात जो संत शब्द वापरतो त्या अर्थाने नाही बरं का. त्या सत्तत्वाला शोधायचे. तो थोरला देव, तो मोठा देव, तो जुनाट देव, असं जुनाट वस्तू त्याला म्हटलेलं आहे समर्थांनी. म्हणजे सगळ्याचा तो आदी आहे. सगळ्याची जी सुरुवात आहे त्या परब्रह्माचा, त्या अनंताचा शोध घ्यायचा आहे. आणि ह्याच्यासाठी 146, 147 आणि 148 असे श्लोक आपण पाहिले. पण आणखीन 2 श्लोकामध्ये त्या संत अनंताचं वर्णन कसं केलं आहे ते आजच्या ह्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. 149वा श्लोक काय आहे तो बघूया आधी आपण. जगी पाहता चर्मचक्षीन लक्षे, जगी पाहता ज्ञानचक्षीन रक्षे. जगी पाहता पाहणे जात आहे, मना संत आनंत शोधून पाहे. श्रीराम. चर्मचक्षु आणि ज्ञानचक्षु या दोन्हींनी सुद्धा त्याचं वर्णन केलं आहे. त्याच्या दोन्हीतला भेदही समजावून सांगितला आहे. पण तरीसुद्धा तिथे पोचल्यावर या परब्रह्माचं दर्शन घेता घेता पाहण्याची क्रियासुद्धा संपून जाते. पाहण्याची क्रिया उरतच नाही. असं काय आहे ते तत्त्व बघूया. ही सद्वस्तू जी आहे ना, ती चर्मचक्षुनी तर पाहता येतच नाही. जसं आपण ह्या डोळ्यांनी ह्या वस्तू सगळ्या बघतोय. ज्या गोष्टीला इदंता म्हटलेलं आहे, हे म्हणून दाखवता येतं, ज्याच्याकडे अंगुली निर्देश करता येतो, अशा सगळ्या वस्तू आपण ह्या चर्मचक्षुने पाहू शकतो. म्हणजे ही खुर्ची आहे, ते टेबल आहे, ती रामाची मूर्ती आहे, ती तसबीर आहे, हे फूल आहे, असं आम्ही बोट दाखवू शकतो. या गोष्टी चर्मचक्षुने पाहता येतात. पण त्या सद्वस्तूकडे अंगुली निर्देशसुद्धा करता येत नाही. त्यामुळे ही चर्मचक्षुनी तर बघताच येत नाही. मग ज्ञानचक्षुनी बघता येते का? ज्ञानचक्षुनी बघता येते. पण ती बघता बघता असं होतं की ते पाहणंसुद्धा राहत नाही. पाहायला गेलं असताना पाहणंच हरपतं.
अशा त्या संत अनंत वस्तूचा हे मना तू शोध घे असं समर्थ सांगतायत. हा झाला शब्दार्थ. आता लक्ष्यार्थ बघूया, वाच्यार्थ बघूया, बिटवीन द लाईन्स काय समर्थानं सांगायचे ते बघूया, कारण तेच महत्त्वाचं आहे ना. ही परमात्म वस्तू आहे ना, ती सगळीकडे व्यापून राहिलेली आहे. पण एवढी व्यापून असताना सुद्धा आमच्या डोळ्याचं काहीच काम उरत नाही. आमचे डोळे ते पाहूच शकत नाहीत. त्यामुळे आपल्या इंद्रियांना काही ती अनुभवता येत नाही. पंचमहाभूतात्मक देहामध्ये निर्माण झालेली जी इंद्रिय आहेत ती फक्त पंचमहाभूतांनी घडलेल्या वस्तूंचंच आकलन करू शकतात. पण परमात्म वस्तूचं आकलन होण्यासाठी हे चर्मचक्षु नको आहेत, ही साधी बुद्धी पण नको आहे, तिथे आत्मबुद्धी पाहिजे. कारण अहो तिथे ही त्रिपुटीच मावळून जाते. म्हणजे बघा हां, एखाद्या गोष्टी मला शिकायची, समजा फिजिक्सचा मला अभ्यास करायचा आहे, तर मी आहे ज्ञाता. फिजिक्सचं जे नॉलेज आहे, जी काय अभ्यास आहे ते आहे ज्ञेय, आणि ही जी प्रक्रिया आहे ते ज्ञान आहे. किंवा एखाद्या वस्तूचं, समजा लॅपटॉपबद्दल मला माहिती घ्यायची, मी ज्ञाता आहे, तो लॅपटॉप आहे तो ज्ञेय आहे, आणि मधली जी प्रक्रिया आहे ते ज्ञान आहे. तसंच द्रष्टा, दृश्य आणि दृश्य वस्तू आणि हे दृश्य, ही त्रिपुटी जिथे मावळूनच जाते. द्रष्टा हा द्रष्टा उरतच नाही, दृश्य हे दृश्यच उरत नाही. त्यामुळे तिथे त्रिपुटी मावळते. कारण काय होतं सांगू का, हा द्रष्टा आहे ना, तो दृश्याशी एकरूपच होऊन जातो. व्यवहारात असं होत नाही, नाही का. व्यवहारात असं होत नाही. मी लॅपटॉपचं सगळं नॉलेज मिळवलं म्हणून मी काही लॅपटॉप होत नाही, मी माझी मीच राहते, लॅपटॉप तिथल्या तिथेच राहतो. पण अध्यात्म मार्गात अशी गंमत आहे की द्रष्टा हा द्रष्टाच उरत नाही, दृश्याशी तो एकरूप होऊन जातो, आणि म्हणून तिथे त्रिपुटी मावळून जाते, त्रिपुटी संपूनच जाते. आणि आत्मवस्तूचं दर्शन घ्यायला गेलेला तिच्यामध्येच विलीन होऊन जातो. पाहणाऱ्याबरोबर पाहणंसुद्धा नाहीसं होऊन जातं. आणि म्हणून समर्थ म्हणतात, जगी पाहता पाहणे जात आहे. पाहणं संपूनच जातं. बघा, इंद्रियांचा उपयोग या पांचभौतिक स्थूल जगासाठीच्या ज्ञानासाठी आहे. त्याच्यामुळे आत्मवस्तूचं ज्ञान कदापिही होणार नाही. अस्थीचा देही मासाचा गोळा, पाहेन म्हणे ब्रह्माचा गोळा, तो ज्ञाता नव्हे म्हणे आंधळा, केवळ मूर्ख. जसं आपण एकमेकांना पाहतो, ते काय पाहतो, अस्थी मांसाचा देह पाहतो ना, तसं ब्रह्माला नाही पाहता येत. तसं परब्रह्म, तो काही ब्रह्माचा गोळा या चर्मचक्षुनी दिसणार नाही आहे. आणि त्याला जो पाहू जातो तो मूर्खच आहे, त्याला आंधळा म्हटलेलं आहे. बघा, आता समर्थ जेव्हा जेव्हा ज्ञानचक्षु हा शब्द वापरतात तेव्हा त्यांना सूक्ष्म मन किंवा सूक्ष्म बुद्धी अपेक्षित आहे. स्थूल मन, स्थूल बुद्धी नाही अपेक्षित. आणि अंतःकरण पंचक म्हणजेच ज्ञानचक्षु आहेत. याच्या सततच्या ब्रह्मचिंतनाने काय होतं, मनाला आणि बुद्धीला एक प्रकारची सूक्ष्मता, एक प्रकारची व्यापकता प्राप्त होते. सतत नामस्मरण, सतत त्याचं अनुध्यास, निधिध्यास घेतला तर त्या मन हळूहळू सूक्ष्म होत जातं, बुद्धी सूक्ष्म होत जाते. आणि मग त्याला चर्मचक्षुने परमात्मा जरी जाणता येत नसला तरी सूक्ष्म बुद्धीने सूक्ष्म वस्तूचं आकलन किंवा त्याचं दर्शन किंवा त्याची धारणा करता येते. कारण जेव्हा मन सूक्ष्म होतं, बुद्धी सूक्ष्म होते, तेव्हा इंद्रियामध्ये आपोआप त्याची हाव गळून पडते. जाणो जाता मोडे हाव इंद्रियांची. इंद्रिय जी बाकीचं बघायला धावत असतात ना, ती हावच मोडून जाते आणि केवळ तो ध्यास लागतो त्या परमात्म वस्तूचा. आता ह्या श्लोकामध्ये समर्थ म्हणतात, जगी पाहता ज्ञानचक्षी न रक्षे. पहिला चरण कळला की चर्मचक्षुनी याला बघता येत नाही, एवढं कळलं. पण ज्ञानचक्षी न रक्षे म्हणजे काय आहे, त्याचा अर्थ गहन आहे. दोन प्रकारे त्याचा अर्थ करता येईल. म्हणजे जर का त्या परमात्म्याला ज्ञानदृष्टीने पाहायला गेलं
तर त्या परमात्म्याचं रक्षण होणार नाही. म्हणजे परमात्म्याचं रक्षण करायचं नाही आहे, पण परमात्मा हा माझ्यामध्ये, मी त्या परमात्म्यामध्ये तदाकार होऊन जातो. त्यामुळे परमात्म्याचं रक्षण करता येत नाही, त्याला स्वतःला वाचवता येत नाही. दुसऱ्या अर्थाने पाहिलं तर ज्ञानदृष्टीने पाहणारा स्वतःच परमात्म स्वरूप होऊन जातो. म्हणजे तो स्वतःचं रक्षण करू शकत नाही, स्वतःला वाचवू शकत नाही. म्हणजे बघा, परमात्मा वेगळा राहत नाही आणि मी पण वेगळा राहत नाही. दोघंही रक्षणच करू शकत नाहीत स्वतःचं. ते दोघंही ते द्वैत असतं, ते अद्वैतामध्ये विलीन होतं. परमात्म्यामध्ये तो साधक आहे, तो लीन होऊन जातो. आणि तिसरी गोष्ट अशी आहे की ज्ञानदृष्टीने परमात्मा पाहायला गेलो तर पाहण्याची क्रिया आणि पाहणारा याचंही कोणी रक्षण करू शकत नाही. आणि म्हणून म्हटलं आहे ज्ञानचक्षी न रक्षे. आता हे सगळं आहे, याचा अर्थ पाहण्याची क्रिया शिल्लकच राहत नाही, निघून जाते. इंद्रिय तदाकार झाली ना की पाहणारा त्या दृश्य गोष्टीमध्ये विलीन होऊन जातो. अशा अवस्थेमध्ये कोण कोणाला पाहणार? पाहण्यासाठी द्वैत आवश्यक आहे ना. मी वेगळी आणि ते झाड वेगळं, म्हणून मी झाड पाहू शकते, मी ही व्यक्ती पाहू शकते, मी हे डोंगर पाहू शकते, मी हे फूल पाहू शकते. दोनपणा आहे. पण जिथे एकपणा अनुभवायला येतो तिथे पाहण्याची क्रिया संपलीच, काहीच म्हणजे तिथे पाहणं उरतच नाही. म्हणून द्रष्टा पण उरत नाही, दृश्य पण उरत नाही, दर्शन पण घडत नाही. आणि म्हणूनच या परमात्म वस्तूला शोधायचं झालं तर स्वतःला संपवण्याची तयारी पाहिजे. आणि त्यालाच आम्ही घाबरतो ना. स्वतःला संपवणं म्हणजे आम्हाला भीती वाटते, पण स्वतःला संपवायचं म्हणजे मृत्यू नाही आहे, अहंकार काढून टाकायचा आहे, मीपणा काढून टाकायचा आहे. आणि ज्याची स्वतःला संपवायची तयारी असेल त्यांनीच ह्या सत्याचा शोध घ्यावा. हा शोध पूर्ण झाल्यानंतर तुकाराम महाराज म्हणतात की आपुले मरण पाहिले म्या डोळा. आपलं मरण पाहिलं म्हणजे असा मृत्यू नाही हो, देहाचा मृत्यू नाही आहे, तर मीपणाचा, अहंकाराचा मृत्यू त्यांनी पाहिला आहे. आणि म्हणून समर्थ आपल्याला त्या अनंताचा शोध घ्यायला सांगतायत. बघा, डोळे त्याला पाहू शकत नाहीत, हे तर आपलं पक्क झालं. चर्मचक्षुनी त्याला पाहता येत नाही. का नाही पाहता येत? कारण डोळ्याला पाहण्याचं सामर्थ्य देणारा तोच आहे. डोळ्याला सामर्थ्य कोणी दिले? पाहण्याची शक्ती कोणी दिली आहे? बघा ना, कित्येक लोकांना, काही लोकांना डोळे असतात पण दृष्टी नसते, पाहता येत नाही. डोळे आहेत, इंद्रिय आहे, पण पाहता येत नाही. कारण तो नाही ना, त्यांनी ती शक्ती पुरवलेली नाही आहे. तर ज्याच्यामुळे आपल्याला पाहता येतं ते, ती ही सद्वस्तू आहे, ते हे परब्रह्म आहे असं तू जाण. असं केनोपनिषदात सांगितलेलं आहे बरं का. मी म्हटलं ना, उपनिषदाचं सगळं तत्त्वज्ञान ह्या काही श्लोकामध्ये आलेलं आहे. केनोपनिषद सांगतं तो कोण आहे, त्याचा शोध घ्यायला गेला तर श्रोत्रस्य श्रोत्रम, मनसो मनोयत, वाचोह वाच, स ओ प्राणस्य प्राणः. कानाचा कान येतो, डोळ्याचा डोळा आहे, मनाचं मन आहे आणि तो प्राणाचा प्राण आहे. चक्षुष चक्षुरती मुच्छधीराः, डोळ्याचा तो डोळा आहे. प्रेत्यास्याल लोकात दमृतात भवंती. आणि मग ह्याला पाहिलं ना, त्या मागच्या डोळ्यामागचा डोळा पाहायचा आहे. डोळ्यामागे एक डोळा आहे, म्हणजे एक केंद्र आहे ना, एक सेंटर आहे. दृष्टीचं एक सेंटर आहे. ही सगळी सेंटर्स आहेत आणि सेंटर्स चालवणारा तो आहे. म्हणून तो कानाचा कान आहे, तो डोळ्याचा डोळा आहे, तो मनाचं मन आहे, तो वाणीची वाणी आहे, तो प्राणाचा प्राण आहे, सगळं तोच आहे. मग त्याचं दर्शन घ्यायचं असलं तर त्या ह्या चर्मचक्षुनी घेता येणार नाही, पण त्याच्या मागे आहे ना तो. म्हणून ते ज्ञानचक्षुनीच घ्यायला पाहिजे. आता इथे चर्मचक्षीन लक्षे म्हणताना हे उपलक्षणाने घ्यायचं बरं का. म्हणजे चर्मचक्षुनी पाहता येत नाही हे कळलं, पण ह्या कानाने ते ऐकताही येत नाही त्याचा ध्वनी, ह्या स्पर्शाने त्याचा स्पर्शही जाणवता येत नाही, या जिभेने त्याचा स्वादही घेता येत नाही. त्यामुळे उपलक्षण आहे. म्हणजे फक्त इथे चक्षु नाही आहे, तर चक्षुच्या बरोबर इतर सगळी पंच ज्ञानेंद्रिय आलेली आहेत. आणि मन आणि बुद्धी ह्या ज्ञानसाधनं
डोळे, नाक, कान ह्याच्यापेक्षाही सूक्ष्म आहेत, तीक्ष्ण आहेत, व्यापक आहेत. पण त्यांनाही जमत नाही. त्यांनाही हे ब्रह्म समजून घेता येत नाही. ही सगळी पंचज्ञानेंद्रिय, मन, बुद्धी, प्राण हे सगळं त्याच्यापुढे फिके पडतात. ते कुणीही त्याचं दर्शन घेऊ शकत नाहीत, ते पांगुळतात असं म्हटलेलं आहे. अहो, या ब्रह्माला पाहायला गेलं तर पाहणं संपून जातं. कसं सांगू का? मिठाची बाहुली केली बरं का. मिठापासनं बाहुली केली आणि तिला सांगितलं, जा तू समुद्राचा शोध घे, समुद्राचा तळ कसा आहे हे सांगायला परत येईल का मिठाची बाहुली? ती तिथे तद्रूपच होऊन जाते. मीठ समुद्रात टाकली की ती विरघळूनच जाणार, समुद्रच होऊन जाणार. तसं या ज्या साधकाला, ज्या भक्ताला त्याचं खरं दर्शन घडतं, तो काही सांगायला परतच येत नाही. तो तिथे विलीनच होऊन जातो. पाहणारा वेगळा आणि पाहायची गोष्ट वेगळी अशी द्वैत राहतच नाही, दोनपणा राहतच नाही. आणि म्हणून इथे म्हटलेलं आहे की तो शक्यच नाही, असं उपनिषदांचं वर्णन आहे. पण उपनिषदांचं वर्णन आम्हाला सहजासहजी समजत नाही. पण चोखामेळ्याने हेच सांगितलं आहे. उपनिषदातलंच अगदी तसंच्या तसं वर्णन चोखामेळाने केलेलं आहे. ते म्हणतात, श्रवणाचे श्रवण, घ्राणाचे जे घ्राण, रसने गोडपण विठ्ठल माझा. त्यांनी विठ्ठल म्हटलंय, खरं ते आहे परब्रह्मतत्व. वाचा जेणे उठी, डोळा जेणे भेटी, इंद्रियाची रहाटी विठ्ठल माझा. प्राण जेणे चळे, मन जेणे वोळे, शून्याते वेगळे विठ्ठल माझा. आनंदी आनंद, बोधा जेणे बोध, सकळ आत्मा शुद्ध विठ्ठल माझा. मुळाचे निज मूळ, अकुळाचे कुळ, चोखा म्हणे निज फळ विठ्ठल माझा. काय सुंदर वर्णन चोखामेळाने केलंय, समर्थांनी केलं. म्हणजे सगळ्या संतांनी शेवटी जातात ते कुठे? त्या उपनिषदाच्या त्या आत्मशोधापर्यंत जाऊन पोचतात. कसं आहे ते परब्रह्म? रंग तरी सांगा कुठला आहे? नाही ना, रंगही सांगता येत नाही. पुढे समर्थ म्हणतात, नसे पीतना श्वेतना नीळ काही, नसे वेक्त आवेक्त ना नीळ नाही. म्हणे दास विश्वासता मुक्तीला हे, मना संत आनंत शोधून पाहे. श्रीराम. ही सद्वस्तू आकार नाही, ती तुटत नाही, फुटत नाही, हे कळलं. रंग पण नाही आहे त्याला, रंग पण नाही आहे. पिवळं नाही, पांढरं नाही, श्यामवर्ण नाही, निळा नाही, दृश्य नाही आणि अदृश्यही नाही. अहो, मग आहे कसा? तुम्ही सगळं नाहीपणानेच सांगताय. आहे कसा हे सांगा ना. पण मग त्याचं दर्शन घडतच नाही का? घडतं ना. काही भाग्यवंतांना घडतं. ज्यांनी संत वचनावर श्रद्धा ठेवली आहे त्यांना त्याचं दर्शन घडतं, त्या मोक्षाचा लाभ होतो. आणि म्हणून मना, तुला काय करायचं आहे? त्या सद्वस्तूचा शोध घ्यायचा आहे. शब्दार्थ तर पाहिला, आता आणखीन व्यापक अर्थ बघूया, बिटवीन द लाईन्स बघूया. माणूस एकदा त्या आत्म्याच्या शोधासाठी साधना करू लागला, आत्मदर्शनाची एकदा त्याला ओढ लागली की त्याची सगळी इंद्रिय, मन, बुद्धी सूक्ष्म व्हायला लागतात. त्याला सूक्ष्म असे अनुभवसुद्धा येतात. आणि या दृष्टीने सुद्धा सूक्ष्म रंगांचं त्याचे अनुभवही महत्त्वाचे आहेत. ध्यानामध्ये काही लोकांना निळी अशी ज्योत दिसते, काही लोकांना पिवळ्या रंगाची चक्र दिसतात, काही लोकांना काळा रंग एकदम असा प्रामुख्याने दिसतो. अशी दर्शनं घडतात. आणि मग त्या साधकाला वाटतं, झालं का काय आपल्याला आत्मदर्शन? पण नाही, इथे थांबायचं नाही. हा मधला एक टप्पा आहे, मधला माइलस्टोन आहे, पण पुढे जायचं आहे. त्यामुळे खरं म्हटलं ना तर हे रंग जे आहेत ना, पिवळा, सत्वगुणाचा पिवळा आहे, रजोगुणाचा लाल रंग आहे आणि तमोगुणाचा काळा रंग आहे. आमच्या प्रभू रामचंद्राचा तर निळा रंग आहे. पण हे रंगसुद्धा तिथे जिथे फिके पडतात, कारण तो रंगहीन आहे, रंगांच्या पलीकडे तो आहे. साधकाला जरी रंगांचे सूक्ष्म असे अनुभव आले तरी तिथे थांबायचं नाही आहे. कारण मनाला सूक्ष्मता आल्यावर
अदृश्य जगातल्या विविध दृश्य दिसू लागतात. काही साधकांना पुढे घडणाऱ्या घटनांचा सुद्धा आधीच अनुभव येतो, आधीच त्याचं ज्ञान होऊ शकतं. या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत. ही अनुभूतीचा एक टप्पा आहे, पण परमात्मा वस्तू मात्र या सगळ्याच्या पलीकडे आहे. तिथे दृश्याचा विटाळच नाही आहे, दृश्य नाहीच आहे तिथे, ते सगळ्या त्याच्या पलीकडे आहे. या रंगारूपाचे अतींद्रिय अनुभव येऊ लागले. कधी कधी नादही जाणवतात बरं का. कधी कधी घंटा नाद आहे, कधी मुरलीचा असा मधुर रव ऐकू येतो, कधी घुंगरांचा आवाज ऐकू येतो. नाद, रूप, रंग हे अनुभव येतात साधकाला. तो उत्तम व्यवस्थित योग्य मार्गाने चालला ह्याची ती पावती आहे, पण तो मुक्काम नाही आहे. ते शेवटचं स्टेशन नाही आहे, अजून पुष्कळ पल्ला गाठायचा आहे. आणि म्हणून आत्मदर्शन हे नाही आहे. हे नाद, रंग, रूप दिसणं हे आत्मदर्शन नाही आहे. याला सगळ्याला मागे टाकून सूक्ष्मात शिरण्याचा खरं तर साधकांनी अभ्यास करायला हवा. त्यासाठी आत्मदर्शनच ज्यांना घडलेलं आहे अशा सत्पुरुषांचा संग घडायला पाहिजे आणि त्यांच्यावर आपली श्रद्धा बसायला पाहिजे, विश्वास असायला पाहिजे. तर मग ते सत्वस्तू कशी आहे ती अनंत आहे. पण हे सत्पुरुष जे आहेत ना, ते आपल्याला काही टिप्स देतात, काही खुणा सांगतात आणि त्या मार्गातली चालण्याची वाटचाल आपली सुकर होते. आता ही वाट कशी आहे? अनंत आहे. गमू पंथ आनंत या राघवाचा पहिल्या श्लोकात पाहिलं होतं आपण. आपल्याला हा अनंताचा पंथ आक्रमायचा आहे, पण त्याच्यामध्ये असे वेगवेगळे आकर्षक असे टप्पे लागले तरी तिथे थांबायचं नाही आहे. तिथे साधना संपायची नाही, अजून पुष्कळ साधना बाकी आहे. कारण फळाचीच काय, पण त्याच्या आत्मदर्शनाची सुद्धा कुठलीही इच्छा करायची नाही आहे. आणि ही कला आपल्याला संत शिकवतात. संतांकडनं ही कला नक्कीच शिकून घ्यावी. बघा ना, विशिष्ट रंग दिसणं, नाद ऐकू येणं, कधी कधी गंधसुद्धा जाणवतो. अचानकच गुलाबाच्या फुलाचा, देशी गुलाबाच्या फुलाचा सुंदर सुगंध येतो. कधी मोगऱ्याचा, कधी रातराणीचा, कधी निशिगंधाचा, कधी उदबत्तीचा वास जाणवतो. पण ह्या गोष्टी प्राथमिक अवस्थेत आहेत. साधकाला दिलासा देणारे आहेत, पाठीवर शाबासकी देणारे आहेत, पण तो कायमचा मुक्काम नाही, अल्टिमेट डेस्टिनेशन नाही आहे. आपला प्रवास योग्य दिशेने सुरू आहे याची खात्री पटवून पुढच्या प्रवासासाठी आणखीन हुरूप येणं, जोम येणं, उत्साह येणं, याच्यासाठी हे अनुभव आहेत. पण हे आत्मदर्शन नाही बरं का. आणि म्हणून अनेकदा साधक काय होतं, यालाच परमात्मा मानायला लागतो. पण आपण फार उच्च दर्जाचे साधक आहोत असा अहंकारसुद्धा त्याच्यातनं बळावू शकतो. बघा, मी म्हटलेलं खरं झालं की नाही, मी साधक आहे, मी सिद्ध आहे. साधक पण म्हणत नाही, तो सिद्ध म्हणायला लागतो. पण म्हणून समर्थ इथे धोक्याची सूचना देत आहेत, आपल्याला सावधगिरीचा इशारा देत आहेत की परमात्मा हा कुठल्याही रंगाचा नाही आहे. नसे पीत ना श्वेत ना नीळ काही. मग परमात्म्याला कुठल्याही गुणाचाही रंग नाही, कारण होतो त्रिगुणाच्या पलीकडे. हे त्रिगुणाचे रंग तुम्हा आम्हाला आहेत, त्याला नाही आहेत. तो त्रिगुणातीत आहे. साधकाने त्या चक्रामध्ये, त्या रंगामध्ये अडकायचंच नाही आहे. परमात्मा या सगळ्याच्या पलीकडे आहे. जी वस्तू दृश्य आहे, जड आहे, आकार असल्यामुळे स्पर्शाने जाणवते, त्या वस्तूला कुठला ना कुठला तरी रंग असतो. लाल, पिवळा, निळा, काळा, अगदी दगडी, कुठला तरी रंग त्याला असतोच. पण परमात्मा कसा आहे, या रंगाच्या पलीकडे. रंगहीन मी या विश्वाच्या रंगाने रंगलो असं म्हटलेलं आहे भगवंतानी. मग हा परमात्मा आम्हाला डोळ्याने दिसत नाही, स्पर्श करता येत नाही, त्याला चव नाही आहे, त्याला ध्वनी नाही आहे. मग काय त्याला जाणायचं कसं? तो निराकार आहे, त्याला रंग नाही आहे हे कळलं. सगळे रंग आहेत ना हे नाशिवंत आहेत ना, रंगसुद्धा संपणारे आहेत. आणि म्हणून त्या परमात्म्याला रंग कल्पिला तर तो नाशिवंत होईल. म्हणून त्याला रंग तर नाहीच आहे, तसा तो व्यक्तही नाही आहे आणि तो अव्यक्त पण नाही आहे. आम्हाला तर दिसतच नाही आहे, त्यामुळे आमच्यासाठी तर व्यक्तच नाही आहे. पण संतांना त्याची अनुभूती येतो, त्यामुळे तो अव्यक्तसुद्धा नाही आहे. मग
संतांच्या दृष्टीमध्ये काय आहे तर हे पूर्ण जग आहे ना, हे त्या व्यक्त त्याचंच व्यक्त स्वरूप आहे. हा परमात्मा या जगाच्या रूपाने नटला आहे. कशालाही स्पर्श करा, तुम्हाला परमात्म्याला स्पर्श केल्याचाच अनुभव येईल. एखाद्या सुंदर गुलाबाच्या फुलाला स्पर्श केला तो परमात्माच आहे. एखाद्या लहान मुलाचं दुडू धावणं पाहिलं तर तो परमात्माच आहे. उंच शेतामध्ये पिकं डोलतायत तो परमात्माच आहे. म्हणजे परमात्मा कसं आहे किंवा जग कसं आहे असं विचार करूया. तर जग म्हणजे ज्याला स्पर्श करू शकतो तो परमात्माच आहे, किंवा परमात्मा म्हणजे स्पर्श न करता येणारं जग आहे, अशी त्याची व्याख्या रजनीशांनी केली. आचार्य रजनीशांनी ही व्याख्या केलेली आहे. मग आता निळा रंग पण नाही म्हणताय, पण आमच्या रामाचा तर सावळा घननिळा लढीवाळा असा तो सावळा राम आहे, सावळा कृष्ण आहे. मग निळा पण रंग नाही आहे त्याचा, निळा पण नाही आहे. कारण इथे निर्गुणाची चर्चा चालू आहे. इथे ना रामाची चर्चा आहे ना कृष्णाची आहे. इथे निर्गुण परब्रह्माची चर्चा चालू आहे आणि म्हणून त्याला निळा रंग पण नाही. नसे पीत ना श्वेत ना श्याम काही, तो निळा नाही, काळा नाही, पिवळा नाही, लाल नाही. मग आता हा सगळ्याच्या पलीकडे, कशाच्या पलीकडे आहो, सगळ्याच्याच पलीकडे. 6 शास्त्रसुद्धा हा ओलांडून गेलेला आहे. आपल्या देवीच्या आरतीत नाही का म्हटलेलं, त्रिभुवनी पाहता तुझं ऐसे नाही, 4 श्रमले परंतु न बोलेवे काही, साही विवाद पडता पडलो प्रवाही, ते तू भक्ता लागी पावस लवलाही. साही विवाद पडता, 6च्याही पलीकडे. कुठले 6? षडंग आहेत ना, षडंग पण आहे आणि षटशास्त्र पण आहेत. न्याय म्हणा, वैशेषिक म्हणा, सांख्य म्हणा, योग म्हणा, पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा, हे वेदांची षडदर्शन आहेत. याच्याही पलीकडे तो आहे. म्हणजे याला कशानेही जाणता येत नाही, हेच खरे. वेदांनी वर्णन केलेलं आहे, त्याचं उत्तम असं वर्णन केलेलं आहे, पण ते पूर्ण नाही. ज्ञानी मनुष्य वेदाच्या किंवा शास्त्राच्या साह्याने त्याला जाणायला गेला तर त्याची ती मायाशक्ती आहे ना, ती आपल्याला चकवते. परंतु भक्त शरण आले की ही शक्तीसुद्धा आपलं रूप भक्ताला समजावून सांगते. आणि म्हणून शब्दाने नाही पण श्रद्धेने त्याचा शोध घेता येतो. आणि म्हणूनच इथे म्हटलंय, म्हणे दास विश्वासता मुक्तीला आहे. म्हणजे आहे बरं का, एक मार्ग आमच्यासाठी खुला आहे. सगळेच मार्ग काही खुंटलेले नाही आहेत. विश्वास कुणावर ठेवायचा आहे? सद्गुरूंवर, संतांवर, सज्जनांवर. ज्यांना ही अनुभूती आली त्यांच्या वचनावर विश्वास ठेवा, त्याचं मनन करा. हळूहळू आपलंही मन सूक्ष्म होईल, बुद्धी सूक्ष्म होईल. कारण साध्या बुद्धीची झेप ही त्या ब्रह्मापर्यंत पोचणारीच नाही आहे. पण तिचा आधार घेऊन ब्रह्माचं वर्णन करणं म्हणजे आंधळ्याने त्या चित्राचं मूल्य ठरवण्यासारखं आहे. ही बुद्धी कुचकामी ठरते. किंवा बहिऱ्याने संगीतात किती सुरेल आहे, ह्या सुरेलपणा बहिऱ्याने सांगू नये. तसंच आहे ही बुद्धी, हे कान, हे डोळे तिथे उपयोगी पडत नाही. तिथे सूक्ष्म व्हायला पाहिजे. आणि ब्रह्म ही तर्काने कळणारी वस्तूच नाही आहे, ती सूक्ष्म बुद्धीने श्रद्धेने समजणारी अशी वस्तू आहे, असं आपल्याला समर्थ सांगतायत. पुढचा श्लोकही बघूया. आता त्याला शोधलं, पण हे शोधणं संताचा सत्याचा शोध घेताना पुढे समर्थ म्हणतायत, खरे शोधिता शोधिता शोधता हे, मना बोधिता बोधिता बोधता हे, परी सर्वही सज्जनाचे नियोगे, बरा निश्चयो पाविजे सानुरागे. श्रीराम. या सत्याचा चिकाटीने शोध घ्यायचा आहे, थांबायचं नाही, अर्ध्यात सोडायचं नाही. चिकाटीने शोध घेतला तर शोध लागतो. आम्हाला तेवढा धीर नाही आहे, आमच्याकडे तेवढा पेशन्स नाही आहे, म्हणून आम्ही मध्येच सोडून जातो. पण त्याचा चिकाटीने शोध घेतला तर शोध लागणार आहे. खरे शोधिता शोधिता शोधता आहे, मना बोधिता बोधिता बोधता आहे. अहो, मन आमचं असं आहे की एकदा सांगून समजत नाही ना.
पुन्हा 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 तेच समजावलं तर त्याच्या ठिकाणी ते ज्ञान स्थिर होतं. आणि म्हणून समर्थ बघा आपल्याला किती वेळा सांगतात. तुम्हाला वाटेल कदाचित की परत परत तेच तेच काय सांगतात, तेच तेच नाही आहे. पुन्हा पुन्हा सांगितल्यामुळे मन हे सूक्ष्म होतं आणि किंचित का होईना तो बोध आतमध्ये मुरायला लागतो. पण हे सगळं केव्हा होईल? परिसर्व ही सज्जनाचे नियोगे. सत्संगती लाभली ना तर तुमचं मन ह्याच्यामध्ये स्थिर व्हायला लागतं. संतांच्या सहवासाने हे घडून येतं. आणि म्हणून मग काय होतं? बरा निश्चयोपा विजय सानुरागे. सत्संगाने सद्वस्तूचं निश्चित ज्ञान होतं आणि तिच्यावर प्रेम बसतं. संतांकडनं हे शिकायचं. आमचं लक्षच लागत नाही. जपमाळ घेतली की आम्हाला झोप येते, कधी संपणार असं वाटतं. पण संतांची संगत असेल ना तर त्याच्यामध्ये गोडी उत्पन्न होते, अनुराग उत्पन्न होतो. आणि म्हणून सत्संगतीचं महत्त्वसुद्धा या श्लोकामध्ये समर्थ सांगतायत. बघा, प्रत्येक माणसाच्या अंतःकरणामध्ये तो आत्मा जो वास करतो ना तो स्वतः कसा आहे? ज्ञानस्वरूप आहे. साक्षात ज्ञान म्हणजे तो अंतरात्मा आहे. मग एवढा जो ज्ञानस्वरूप आहे आम्हाला नाहीच आकलन होत. कारण आमचं अंतःकरणाचं भांडं आहे ना ते बरबटलेलं आहे, वासनांनी बरबटलेलं आहे, कल्पनांनी ते झाकून टाकलेलं आहे, मळ साठलेला आहे त्याच्यावरती. पण एवढं असून सुद्धा त्याचं अस्तित्व जाणवतं बरं का. ज्ञानस्फूर्ती कधी कधी बघा ना आपल्याला, आम्ही सामान्य लोकांना सुद्धा कधी काही कल्पना सुचतात, काही क्लिक होतं म्हणतो. तो आत आहे म्हणून तर तो आत आहे. आणि म्हणून त्याची ओढही आहे माणसाला. आणि मग त्याचा शोध घेतल्याशिवाय शांतही बसता येत नाही. मग त्याच्यामुळे त्याच्या शोध घेण्याची माणसाची स्वाभाविक एक स्फूर्ती आहे. मग त्याच्यापर्यंत पोचायचं झालं, शोध घेता घेता स्वस्वरूपापर्यंत पोचण्यासाठी धीर पाहिजे, चिकाटी पाहिजे, श्रद्धा पाहिजे. आता ह्या सत्याचा शोध घेण्याचे खरं वस्तुतः 2 मार्ग आहेत बरं का. इंद्रियाच्या अनुभवाला येणारं हे जे दृश्य विश्व आहे, जे काही डोळ्यांनी दिसतंय ते विश्व, त्याचं निरीक्षण करून त्याच्यामधलं गाभा शोधायचे, त्याच्यामधलं सत्य शोधायचे. आणि हा मार्ग आहे, हा विज्ञानाचा मार्ग आहे. त्याच्या उलट बाहेर बघायचंच नाही आहे, आपल्या अंतरात्म्यामध्ये उतरायचे आणि वासना बाजूला सारत 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 त्या पिंडातलं सत्य शोधणं हा अध्यात्माचा मार्ग आहे. एक विज्ञानाचा मार्ग आहे, सगळ्या भूतमात्रांचं निरीक्षण करायचे आणि त्याच्यामध्ये परब्रह्म शोधायचे, किंवा आतल्याच परब्रह्मामध्ये, आतल्याच अंतरात्म्यामध्ये सगळं विश्व आहे असा शोध घ्यायचा आहे. कुठल्याही मार्गाने जा. पण विज्ञानाच्या मार्गापेक्षा अध्यात्माचा मार्ग सोपा आहे, कारण त्याला उपाधी कमी आहे आणि निश्चितपणा अधिक आहे. बाहेरच्या विश्वात कदाचित आपण त्याच्यातच रमून जातो. त्यामुळे अध्यात्माचा मार्गामध्ये निश्चितपणा जास्त आहे. आणि म्हणून समर्थ आपल्याला त्या मार्गाने जाण्याचा आग्रह धरतायत. अध्यात्मामध्ये मन हे प्रमुख आहे, परंतु ते सारखं काय करतं, ते बाहेर धावतं. म्हणजे अध्यात्म मार्गामध्ये सुद्धा अडचणी आहेत. मन प्रमुख आहे पण ते सारखं बाहेर धावतं. ते आतमध्ये आपल्याला खरं खोल उतरू देत नाही. नाहीतर सोपं आहे खरं म्हटलं तर. मग त्याला पुन्हा पुन्हा व्रात्य मुलाला कसं सारखं धरून आणावं लागतं आणि बसवावं लागतं एका जागी, तसं ह्या मनाला धरून आणायचं आणि पुन्हा पुन्हा एका जागी स्थिर करायचे. यतो यतो निश्चरती मनश्चंचल मस्थिरम ततस्ततो नियम्य एतत् आत्मन्येव वशन नयेत. त्या मनाला आतमध्ये स्थिर बसवायचे, शांत बसवायचे. आणि तोच समर्थांचा प्रयत्न आहे ना. आणि आपल्यासाठी आहे. समर्थांनी स्वतःच्या मनाला नाही सांगितलं, आपल्याला ह्याच्यातनं काहीतरी बोध यावा म्हणून हे सांगतात. पण आता हा मनाला आतमध्ये उतरवण्याच्या प्रयत्नाला काही फारसं आम्हाला यश मिळत नाही. मग माणूस काय करतो, जाऊ दे, नकोच ते अध्यात्म. मग निराश होतो, ते प्रयत्न सोडून देतो. मग अशा वेळेला त्या संतांचा सहवास उपयोगी पडतो. संत म्हणतात नको निराश होऊस, बघा शक्य आहे तुम्हाला, असं संत सांगतात. आणि मग त्यांच्या स्वानुभव संपन्न शब्दांनी आम्हाला धीर येतो, आम्हाला हुरूप येतो, आम्हाला चालना मिळते.
आणि मग त्या साधकाची निराशा संपून जाते आणि तो अधिक उत्साहाने मार्गक्रमणासुद्धा करू शकतो. म्हणून सत्संगतीचं महत्त्व आहे. या सत्संगतीने मनामध्ये परिवर्तन होतं आणि मुख्य म्हणजे संदेह नाहीसा होतो. आमच्या मनात सतत संशय होईल का, नक्की होईल का, कशावरून होईल, यांना झालं नाही, त्यांना झालं नाही, यांना कसं झालं, संशय फार आहेत मनामध्ये. पण सत्संगतीमध्ये गेलं ना की मनामध्ये विकल्प येणं कमी होतं. उलट तो सद्वस्तूवर मनापासून प्रेम करायला लागतो की ते मला मिळवायचे, तिथपर्यंत पोचायचे, कितीही अडचणी येऊ दे, असं त्याची एक मनाची धारणा होते. आणि खरंच आहे ना, सारखं सारखं शोध घेत गेलं की शोध लागतोच लागतो. पुन्हा पुन्हा बोधाचं ग्रहण केलं म्हणजे बोध होतोच होतो. एकदा ऐकून किंवा रोज नवं नवं ऐकून नीट आकळत नाही. जे ऐकलं तेच पुन्हा पुन्हा ऐकायचे. ऐकिलेची ऐकावे, विवरलेची विवरावे. आणि मग शिवाय त्याच्यावर चिंतन, मनन, निधिध्यासन केलं तर ते मनावर ठसतसुद्धा जातं, रुजतसुद्धा जातं. बघा ना, शोध लागणं म्हणा किंवा बोध होणं म्हणा, समर्थाने काय शब्द वापरले, शोध आणि बोध या सहजासहजी होणाऱ्या गोष्टी नाही आहेत. शोधही सहज लागत नाही आणि बोधही सहज होत नाही. त्याच्यासाठी तुमचे प्रयत्न पाहिजे. प्रयत्नच नाही तर प्रयत्नांची पराकाष्ठा व्हायला पाहिजे. पुन्हा पुन्हा त्याचा फॉलोअप ठेवायला पाहिजे किंवा पाठपुरावा करायला पाहिजे. सगळ्या शक्तीनिशी प्रयत्न करायला पाहिजेत आणि त्याच्यासाठी अनुभवी जाणता जो आहे त्याचं मार्गदर्शन घ्यायला पाहिजे. आणि ते एकदा घेऊन नाही चालणार, पुन्हा 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 वारंवार पाहिजे. आता संत संगतीचा, या संतांचा सहवास लाभणं याचा महिमा सगळ्यांनीच पुष्कळ वेळेला सांगून ठेवलेला आहे. अनेक वेळेला अगदी सुभाषितापासून संत वचनापर्यंत सगळीकडे ह्या सत्संगतीचं महत्त्व सांगितलं आहे. धुंडिता धुंडिता देवो सत्संगे सापडे जनी. धुंडत 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 त्याला गेलं तर या सत्संगतीमुळे तो आपल्याला जवळपासच भेटतो. मग या सत्संगतीचा लाभ होण्यासाठी केवळ यांत्रिक साहचर्य उपयोगी पडत नाही. संतांच्या शेजारी नुसतं जाऊन बसून उपयोग नाही आहे किंवा संतांच्या शेजारी तुम्ही राहायला गेलात म्हणून तुम्हाला सत्संगती लाभेल असं नाहीच आहे. तर त्या साधकाच्या अंतःकरणात म्हणा, त्या साधनेविषयी किंवा त्या सत्याच्या ज्ञानाविषयी, सद्गुरूंविषयी आधी अनुराग उत्पन्न व्हायला पाहिजे, प्रेम पाहिजे, भक्ती पाहिजे. म्हणूनच समर्थ म्हणतात, बरा निश्चयो पाविजे सानुरागे. अनुराग पाहिजे, अंतरीची ओढ पाहिजे, तरच हे शक्य. नुसतं अगदी बघा ना, पुस्तकावर पुस्तक कितीही वर्षानुवर्ष ठेवलं तर ह्या पुस्तकातलं ज्ञान त्या पुस्तकात नाही जात. किंवा ती जी मगर असते ना, तिची पाठ खडबडीत असते. अनेक वर्ष पाण्याच्या साहचर्यामध्ये राहूनसुद्धा तिची पाठ काही मऊ होत नाही. त्यामुळे सत्याचा निश्चय करायचा झाला तर तो बोध आधी मुरायला पाहिजे. त्याच्याविषयी प्रेम, ओढ, अनुराग निर्माण व्हायला पाहिजे. नाहीतर काय होतं, अखंड पाण्यात राहूनसुद्धा कठीण आणि वरून कोरडा असलेल्या नर्मदेच्या गोट्याप्रमाणे अवस्था होते. तो गोटा काही मऊ होत नाही. आपण कडधान्य पाण्यात भिजत घालतो तेव्हा ती थोडी मऊ होतात ना पाण्याच्या संगतीने, पण नर्मदेतला गोटा काही मऊ होणार नाही आहे. तसंच नुसतं यांत्रिक किंवा मेकॅनिकल त्याच्या शेजारी बसलं म्हणून संत संगती लाभत नाही. त्याच्याविषयी तुम्हाला श्रद्धाभाव पाहिजे, आदरभाव पाहिजे, अनुराग पाहिजे, प्रेम पाहिजे, भक्ती पाहिजे, प्रीती पाहिजे, तर कदाचित होईल. आणि म्हणून समर्थ सांगतात, परी सर्व ही सज्जनाचे नियोगे, बरा निश्चयो पाविजे सानुरागे. इथेच थांबूया. आज 3 श्लोक झालेले आहेत. जय जय रघुवीर समर्थ.